स्वागत आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून केएनएस सिटी न्यूज कडून सेव्ह वॅक्सिन डेपो ही मोहीम राबवण्यात येत होती। यासाठी त्याच्यावरती अनेक लोकांशी, अनेक पर्यावरण प्रेमीशी आम्ही संपर्क साधला। कारण सेव्ह वॅक्सिन डेपो ही मोहीम म्हणजे वॅक्सिन डेपो मध्ये वृक्षतोड केली जात असून त्या ठिकाणी विविध विकास कार्य राबवण्याची मोहीम करण्यात येत होती। याला विरोध अनेक पर्यावरण प्रेमींचा होता। याला लढा आमच्या केएनएस सिटी न्यूज कडून देण्यात आला। या पर्यावरण प्रेमींकडून त्यांची सल्लामसलत घेऊन वृक्षतोड करू नये असेच अभिप्राय आम्हाला मिळाले। याला आता यश मिळाले आहे। अनेक दिवसांपासून वॅक्सिन डेपो बचावासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पर्यावरण प्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या काही महिन्यांपासून वॅक्सिन डेपो विविध विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात होती। डेपोमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडी संदर्भात आणि येथील कामासंदर्भात शहरातील 11 जणांनी बेंगळुरू उच्च न्यायालयात 26 जूनला याचिका दाखल केली होती। याबाबत सोमवारी सुनावणी झाली आहे। वॅक्सिन डेपोमध्ये जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश बेंगळुरू उच्च न्यायालयाने दिला आहे। याबद्दल आमच्या प्रतिनिधींनी ॲडव्होकेट किरण कुलकर्णी आणि सतीश बिरादार यांच्याशी थेट संपर्क साधला आहे। चला पाहूया ते काय म्हणतात ते। बेळगाव शहरातील वॅक्सिन डेपोमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक प्रकल्प राबवले जात आहेत आणि वॅक्सिन डेपोमध्ये जी हिरवळ आहे ती नाश करण्यामध्ये अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी जे आहेत ते भर घालत आहेत। यावर ॲडव्होकेट कुलकर्णी आणि ॲडव्होकेट बिरादार यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत। कारण वॅक्सिन डेपोमध्ये जे प्रकल्प चालू आहेत हे तात्पुरता बंद करावे असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत। यावर ते काय सांगतील हे आपण आता जाणून घेऊया। बघा, हे सेव्ह वॅक्सिन डेपो असं आपलं एक ऑर्गनायझेशन आहे। भरपूर मेंबर आहेत त्याच्यात त्याच्यामुळे आम्ही वॅक्सिन डेपो वाचवायचा आज प्रयत्न चालू आहे। हे वॅक्सिन डेपोचं काय थोड्यामध्ये हिस्ट्री सांगतो। म्हणजे हे वॅक्सिन डेपो 1904 मध्ये वॅक्सिन मॅन्युफॅक्चर करण्यासाठी चालू केलेले होते। आज ते 156 एकरची ग्रीनरी आहे। त्याच्यामध्ये 23 एकरमध्ये सगळे बिल्डिंग्स आहेत, बाकी ती पूर्ण ग्रीनरी आहे। 3700 मेडिसिनल प्लांट्स आहेत वॅक्सिन डेपोमध्ये आणि बरेच दुसरे झाडे आहेत। फ्लोरा अँड फौना अतिशय सुंदर आहे, भरपूर ॲनिमल्स पण येतात तिकडं। तर असलं वॅक्सिन डेपोला आज स्मार्ट सिटीच्या नावाने खाली भरपूर प्रोजेक्ट्स तिकडं कॅरी ऑन करत आहेत। आता हे वॅक्सिन डेपोचं काय आहे म्हणजे 2006 मध्ये स्टेट ऑफ कर्नाटकाने त्याला बॉटॅनिकल गार्डन असं रिटेन करायची अशी ऑर्डर पास केलेली होती आणि ती ग्रीनरी तसंच मेंटेन राहावं ह्या दृष्टीने त्याला बॉटॅनिकल गार्डन केलं होतं। आता स्मार्ट सिटी मिशन केव्हा आलं नरेंद्र मोदी साहेबांचं, त्याच्यानंतर बेळगाव सिलेक्ट झाला आणि बेळगावचं 16th नंबर आलं इन स्मार्ट सिटी। आणि त्यांनी काय प्रेझेंट केलेलं होतं तेव्हा की बेळगावमध्ये फोर्ट आहे, गोल्फ कोर्स आहे, वॅक्सिन डेपो आहे, आपण हे हेरिटेज स्ट्रक्चर जे आहेत तसंच मेंटेन करू आणि स्मार्ट सिटीमध्ये डेव्हलप करू। त्याच्यामुळं त्यांना 16th नंबर मिळाला। त्याच्यानंतर KUIDFC हे नोडल एजन्सी आहे, त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनी फंड्स रिलीज केले आणि वॅक्सिन डेपो बेळगाव डेव्हलप करण्यासाठी त्यांचे स्मार्ट सिटी मिशन चालू झालं। स्मार्ट सिटी लिमिटेड अशी कंपनी फॉर्म झालेली आहे। त्यानंतर 2018 मध्ये जे ओरिजिनल प्लॅन होतं त्याला सबवर्ट करून, त्याला डायवर्ट करून वॅक्सिन डेपोला इन्क्लूड केलेलं आहे। आणि वॅक्सिन डेपोमध्ये अचानक बरेचसे एव्हिएशन थिएटर, एव्हिएशन गॅलरी, एम्फी थिएटर, म्युझियम, बोटिंग, ग्रामीण भारत, फिश पॉन्ड, बोट आणि जॉगिंग ट्रॅक असं अनेक एकदम आलेलं आहे। एवढं सगळं करण्यासाठी वॅक्सिन डेपोमध्ये बिलकुल जागा नाही आणि ते करण्यासाठी तुम्हाला सगळे ट्रीज डिस्ट्रॉय करावं लागतील। खरं आता ऑलरेडी तिकडं काम चालू झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही लास्ट वीकला डेप्युटी कमिशनरला आम्ही निवेदन दिलं, आम्ही मेमोरंडम दिलं की तुम्ही हे सगळं थांबवा, नाहीतर वॅक्सिन डेपो डिस्ट्रॉय होऊन जाणार म्हणून। देअर आफ्टर वी वेटेड फॉर सफिशियंट लॉंग टाईम आणि वी हॅव फाइल्ड अ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कर्नाटका हायकोर्टमध्ये आम्ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केलं। ते पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन काल हिअरिंगला होती। चीफ जस्टिस अभय ओकान साहेबांसमोर हे मॅटर आलं आणि त्यांनी आम्हाला आमचं आर्ग्युमेंट झाल्यानंतर त्यांनी ऑर्डर पास केलेत की सध्याला स्टेटस को ठेवायचं वॅक्सिन डेपो ॲज इट इज ऑन द डेट काय आहे तेवढ्यामध्ये, विच मीन्स की आजच्या नंतर काहीही काम वॅक्सिन डेपोमध्ये जोपर्यंत PIL हायकोर्टमध्ये पेंडिंग आहे तोपर्यंत काहीही काम होऊ शकत नाही। हायकोर्टाने स्पेसिफिकली अशी ऑर्डर पास केलेली आहे की कुठलेही ट्रीज ह्याच्यापुढं कापायचं नाही। देअरफॉर वॅक्सिन डेपोचं डिस्ट्रक्शन थांबण्यासाठी ऑर्डर पास झालेली आहे। हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आपली पेंडिंग आहे। आमचं पण एवढं स्मार्ट सिटीला हेच सांगणं आहे की वॅक्सिन डेपोची ग्रीनरी मेंटेन करायला पाहिजे। त्याच्यामुळे
तुम्ही जे ओरिजिनल प्लॅनवरनं डायवर्ट करून आपले नवीन प्रोजेक्ट केले ते सगळे रद्द करा, बिकॉज अदरवाईज वॅक्सिन डिपो विल बी डिस्ट्रॉईड कम्प्लिटली. सर आता जसं की तुम्ही सांगायला की मोठा इतिहास आहे वॅक्सिन डेपोचा, आता हे प्लेस जे आहे ते बेळगावमधलं एक ऐतिहासिक प्लेस म्हणूनच ओळखलं जाण्यासारखं आहे. कारण आणि जे पण आता अधिकारी स्मार्ट सिटीचे अधिकारी आहेत ते या ना त्या प्रकल्पातून स्मार्ट सिटीच्या अंतर्गत वॅक्सिन डेपोचा नाश करण्यासाठी पुढे होत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण वॅक्सिन डेपोमध्ये जिथे ऑक्सिजन चेंबर, बेळगावचं ऑक्सिजन चेंबर म्हणून ओळखलं जातं, तिथं आता स्मार्ट सिटीचे हे प्रकल्प राबवत आहेत, हे कितपत योग्य आहे? बघा, तुम्ही आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर लास्ट 1 इयरमध्ये किती ऑक्सिजनची कमी आहे आपण पूर्ण जगाला माहिती झालेलं आहे. तसल्यामध्ये असलं इकॉलॉजिकल तुम्ही डिस्ट्रक्शन करून आपलं ह्युमॅनिटीचा नाश करत आहे. बघा, 3700 मेडिसिनल प्लांट्स तुम्ही त्या योग्य दृष्टीमध्ये त्याला यूज करा. 2016मध्ये जेव्हा सरकार होती तेव्हा हेल्थ मिनिस्टर रमेश कुमार साहेबांच्या हातात एक मीटिंग झालेली होती. तेव्हा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट ऑलरेडी लॉन्च झालेला. त्याच्यानंतरही त्यांनी मीटिंग करून असं ठरवलेलं होतं की ग्लास हाऊस ऑलरेडी बांधलेला आहे, तिकडं आपण हॉर्टिकल्चर शोज करू आणि वॅक्सिन इन्स्टिट्यूट पुढं पण वॅक्सिन मॅन्युफॅक्चर करण्यासाठी योग्य उपयोग करायचा आणि औषधीय प्लांट्स बनवायचं असं. आणि बॉटॅनिकल गार्डन आपल्या कबन पार्कच्या ह्याच्यावरच आपण ह्याला ठेवायला पाहिजे असं त्यांनी एक मिनिट्स ऑफ द मीटिंग बनवलेली होती आणि ती मिनिट्स ऑफ मीटिंग पण आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर पण आज डिस्ट्रक्शन चालू झालं आहे. तुम्ही सांगा, जेव्हा आम्ही डेव्हलपमेंटच्या विरुद्ध नाही आहे, बट डेव्हलपमेंट अँड इकॉलॉजिकल बॅलन्स हे दोन्ही मिळून बघायला पाहिजे. वॅक्सिन डिपो डिस्ट्रॉय करून त्याच्यात प्रोजेक्ट करणं हे बिलकुल योग्य नाही आहे. तुम्हाला एव्हिएशन गॅलरी बनवायचं तर सांबराकडे भरपूर जागा आहे, तुम्ही गव्हर्नमेंटला करा आणि तिकडं करा. जिथं दुसरीकडे जागा आहे, आज तुम्ही गॉल्फ कोर्स डिस्ट्रॉय करतो, फोर्ट डिस्ट्रॉय करतो, वॅक्सिन डिपो डिस्ट्रॉय करतो, तर असलं स्मार्ट सिटी आम्हाला नको आहे. इट इज नॉट ॲट ऑल फिजिबल. सर आता हे जे वॅक्सिन डेपो आहे ते हेल्थ डिपार्टमेंटला बिलॉंग करत आहे, पण आतापर्यंत हेल्थ डिपार्टमेंटनं कोणतंही तिथं पाऊल घेतलेलं नाही आहे की स्मार्ट सिटी नको आहे म्हणून. तिथं स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत जे कार्य चालू आहे तिथं स्मार्ट सिटीबद्दल वॅक्सिन डेपोमध्ये ते नको म्हणून आतापर्यंत हेल्थ डिपार्टमेंटनं कुठलंही पाऊल उचललेलं नाही आहे. बघा, ॲक्च्युली हे हेल्थ डिपार्टमेंटला नाही, हे जागा ॲक्च्युली दिस इज अ डीम्ड फॉरेस्ट. 33 एकर्स डीम्ड फॉरेस्ट असं पण त्याने डिक्लेअर केलेलं आहे. बट इट बिलॉंग्स टू द हेल्थ डिपार्टमेंट. पण आता स्मार्ट सिटीवाले आता कर्नाटक गव्हर्नमेंटच्या प्रेशरवरनं मेडिकल आपलं हेल्थ डिपार्टमेंट गप बसलं असणार. अदरवाईज द प्लेस बिलॉंग्स टू देम ओनली. त्यांनी करायला पाहिजे होतं काम जे आज आम्ही करायला लागलो आहे. आणि स्मार्ट सिटीच्या खाली इकडं कोणीही काहीही बोलायला तयार नाही आहे फॉर द रिझन्स बेस्ट नोन टू देम. पण मला काय म्हणायचं आहे, हेल्थ डिपार्टमेंट हे स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, कुठलेही डिपार्टमेंट स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, बट स्मार्ट सिटी प्रोजेक्ट हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी मी तुम्हाला कसं सांगितलं की नोडल एजन्सी अपॉइंट केले. नोडल एजन्सीने तर कमसे कम बघायला पाहिजे की कुठं काय करतायत, कुठलं फ्लाउट करतायत, कुठल्या आपण ओरिजिनल प्लॅन प्रकारे चाललेलं आहे की नाही हे मला आता माहीत नाही, मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही, बट दे आर डेफिनेटली वर्किंग अंडर सम प्रेशर. आता जेवढी पण प्लांट्स आहेत स्मार्ट सिटी ह्याच्यामध्ये वॅक्सिन डेपोमध्ये, तिथं अजून थोडे प्लांट्स जर हेल्थ डिपार्टमेंटकडून लावण्यात आले असते किंवा जे पण आता आपला कोरोनाचा उद्रेक इतका वाढला होता, जेव्हा आपल्याला ऑक्सिजनची गरज होती किंवा मेडिसिन्सची गरज होती, भरपूर प्रमाणात इंडियामध्ये हे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मग यावरती हेल्थ डिपार्टमेंटकडून थोडेफार रिसर्च किंवा जे पण मेडिसिन्स होते ते आयुर्वेदिक पद्धतीनेही करता आले असते, पण आतापर्यंत असं झालेलंच नाही आहे वॅक्सिन डेपोमध्ये. करेक्ट, एक्झॅक्टली तेच तर आमचं म्हणणं आहे. तुम्ही ग्लास हाऊस पण बघितलं ना, त्याचा पण उद्देश तेच होतं. त्याच्यात काहीतरी एक पर्टिक्युलर, आता ऑफकोर्स मी आता बॉटनीमध्ये तर एक्सपर्ट नाही आहे, पण ग्लास हाऊस पण त्याच्यासाठीच यूज केलं जायला पाहिजे होतं. बट आज कोण यूज करत आहे? ग्लास हाऊस इज बिंग यूज बाय स्ट्रे डॉग्स. तिकडे लोक जाऊन बसतात, स्ट्रे डॉग्स आहेत. ग्लास हाऊस कम्प्लिटली मोडलेलं आहे. हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्नमेंटला प्रपोजल द्यायला पाहिजे होतं. इकडे 2-2दा केव्हा गव्हर्नमेंटने त्यांना प्रोत्साहन केले होते की आपण हर्बल प्लांट्स आणि मेडिसिनल प्लांट्स बनवू. इट वॉज द ड्युटी ऑफ द हेल्थ डिपार्टमेंट टू टेक द इनिशिएटिव्ह अँड से की बाबा असल्या परिस्थितीमध्ये तर वॅक्सिन डिपो तुम्ही एक लेटर नाही आहे हेल्थ डिपार्टमेंटचं स्टेट गव्हर्नमेंटला की वॅक्सिन डिपो डिस्ट्रॉय करू नका. करोनामध्ये आपण भरपूर काय काय शिकलेलं आहे. इकडं आपण भरपूर औषधीय मॅन्युफॅक्चर करू शकतो. पहिला हे इनिशियली स्मॉल पॉक्ससाठी होतं, नंतर रॅबीजसाठी होतं. तर तुम्ही ह्याचा इतिहास किती मोठा आहे ते बघा. 1904मध्ये ओन्ली 3 इन्स्टिट्यूट, कसौली, रायबरेली आणि बेळगाव, हे 3च इन्स्टिट्यूट होते वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंगचे. 1904मध्ये सुरू झालेला एवढा मोठा इतिहास आहे याचा. ह्याला डिस्ट्रॉय न करता आपण मेडिकल प्लांट्स
आणि हर्बल प्लांट्स ह्याच्यात ग्रो करू असं हेल्थ इन्स्टिट्यूटचं इनिशिएटिव्ह पाहिजे होतं, बट अनफॉर्च्युनेटली ते नाही आहे. सर बरोबर आहे. आता जसं की तुम्ही म्हणाला की जे ग्लास हाऊस आहे ते स्ट्रे डॉग्ससाठी वापरलं जात आहे. स्ट्रे डॉग्स इथं भरपूर प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे बेळगावची जे युवा पिढी आहे ना ती तिथं भरपूर वेळा फोटोशूटसाठी जाते. त्यांनी पण कोणतं तरी पाऊल उचलायला पाहिजे का, जेणेकरून आपलं वॅक्सिन डेपो जे आहे ते सेव्ह होईल? बघा तसं आहेत ऑलरेडी. हे आपलं जे सेव्ह वॅक्सिन डेपो ऑर्गनायझेशन आहे, दिस पिटिशन इज साइंड बाय 75,000 पीपल फ्रॉम बेलगाम. तर तसं युवा नाही आहे असं नाही, उलट युवांमध्ये जास्त जागरूकता आहे की आपल्याला आज एन्व्हायरमेंट वाचायला पाहिजे म्हणून. आणि बरेच लोक आमच्या पुढे आलेले पण आहेत की ते हेल्प केलेले आहेत. आमचे वेगळे ऑर्गनायझेशन आहेत, सगळ्यांकडनं हेल्प आहे आपल्याला. बट आता आवाज उठवायला पाहिजे. त्याच्यात थोडेच लोक कधी पण पुढे येतात, सगळे तर येऊ शकत नाहीत. बट वी हॅव गॉट लॉट ऑफ दिस वन सपोर्ट फ्रॉम व्हेरियस ग्रुप्स अँड व्हेरियस टाईप्स ऑफ पर्सनॅलिटीज ऑल्सो, व्हेरियस गुड पर्सनॅलिटीज आणि व्हेरियस इंडस्ट्रीजमधनं पण आपल्याला सपोर्ट मिळालेले आहे आज. जसं की आता सर सांगतायत की 1-2 बोटांनी तरी काही होणार नाही. जेव्हा त्या बोटांची एक मूठ होईल त्यावेळीच काहीतरी या स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे कडे केंद्र सरकार जे आहे ते लक्ष देऊन त्यांना वॉर्न करेल, जेणेकरून आपला वॅक्सिन डेपो जे आहे ते सेव्ह होईल. सर तुम्ही आता जे PIL दाखल केलेलं आहे हायकोर्टमध्ये त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा PIL तर बेसिकली आम्ही सगळं वॅक्सिन डिपोचं इतिहास लिहून आम्ही ते का नष्ट झालं तर त्याचं काय इकॉलॉजीवर हे असतं परिणाम होते हे सगळं आपण त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. आणि वी हॅव ऑल्सो स्टेटेड की गव्हर्नमेंटने ते वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न केलेला आहे. बघा गव्हर्नमेंटला मी ब्लेम करत नाही का, म्हणजे 2016पर्यंत गव्हर्नमेंट हॅज ओनली ट्राईड टू सेव्ह वॅक्सिन डिपो, कुठले तर गव्हर्नमेंट असेल. 2018ला हे लोकल लेवलला सगळं सॅबोटेज केलेलं गेलेलं आहे. गव्हर्नमेंट ह्याच्यात बिलकुल ध्यान देत नाही आहे. का ध्यान देत नाही हे आपण सांगू शकत नाही. देअरफॉर आम्ही PILमध्ये काय म्हणतो आहे की आपण सगळ्यांना पार्टी केलेलं आहे. हे सगळ्या व्हेरियस लोकांना आम्ही तुमच्या स्मार्ट सिटीच्या विरुद्ध नाही आहे, बट वॅक्सिन डिपोला सेव्ह करा असं आपलं PILमध्ये प्रेयर आहे. आणि कोर्टाला पटलेलं आहे की असलं ग्रीन बेल्ट आपण गुगल अर्थचं मॅप लावलेलं आहे. आणि तुम्ही गुगल अर्थचं मॅप पण तुम्हाला मी दाखवलं असतो. त्या गुगल अर्थच्या मॅपवरनं 2018ला काय वॅक्सिन डिपो होती आणि 2020ला काय वॅक्सिन डिपो होती, कोणी पण तुम्ही गुगल वेबसाईटवर जाऊन बघा किती डिस्ट्रॉय झालेलं आहे. हे डिस्ट्रक्शन थांबण्यासाठी आपलं PIL आहे. आणि आमचे प्रेयर आहेत की तिकडं डिमॉलिशन, एक्सकॅव्हेशन, ट्री कटिंग आणि कुठल्याही टाईपचं कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी व्हायचं नाही. आणि कोर्टाने म्हणून आम्हाला स्टेटस को दिलेला आहे. आता जसं की तुम्ही बघितलेलं आहे सरांनी आपल्याला भरपूर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आपण बिरादार सरांकडूनही जाणून घेऊया की त्यांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत. देखिए मेरा कहना है कि देखिए अभी फ़िलहाल आपको मालूम है कि हमें आज नेचर कितना अच्छे से बचाना ज़रूरत है हमें क्या, क्योंकि आज आप जहाँ भी देखो डेवलपमेंट के नाम पे हर कोई पेड़ काट रहा है, खेत खलिहानों को कन्वर्ट करके नॉन एग्रीकल्चर कर रहा है, लेकिन कोई ये नहीं सोच रहा कि हमारी ज़िंदगी जो अभी जो बची हुई है उसको अच्छी से जीना है तो हमें एक ऑक्सीजन और नेचर की कितनी ज़रूरत है. लेकिन आज आपने देखा है कि डेवलपमेंट के नाम पे कितने बड़े बड़े रोड हो गए. हम उसके अगेंस्ट नहीं है, रोड बनाओ वो हमारी ज़रूरत है क्योंकि देश की तरक्की होगी तो देश का इंसान भी आगे बढ़ेगा. लेकिन आज की परिस्थिति हमारा इतना ही कहना है, जहाँ अगर हमें नेचुरल वेजिटेशंस है, नेचुरल जंगल है, जहाँ अर्बन एरिया में अर्बन फॉरेस्ट है उसको तो प्रिजर्व करो. जहाँ डेवलपमेंट करना है सरकार के हाथ में खाली जगह काफ़ी है, आप खाली जगहों को डेवलप करो ताकि उस हिसाब से हमारी जो लोकेलिटी है वो भी डेवलप होगी और आगे भी बढ़ेगी. आप उसको कंसाइज मत करके रखो एक ही जगह पे. देखो अभी हमारे अगर आप कनबर्गी की साइड जाओगे तो काफ़ी ओपन स्पेस पड़ा हुआ है, सांब्रा की तरफ जाओगे तो ओपन स्पेस पड़ा हुआ है. अभी आपको एविएशन गैलरी अगर यहाँ खोलना ही है तो अगर आप सांब्रा के आसपास खोलोगे तो ज़्यादा उपयुक्त होगा, ताकि लोग एयरपोर्ट का आएंगे तो एविएशन गैलरी भी देख सकेंगे. अगर उसी को निकाल के आप इसमें वैक्सीन डिपो में बनाओगे, उसका डेवलपमेंट का अलग खर्चा, ऊपर से यहाँ पे ट्रैफिक कंजेशन एक अलग हो जाएगा यहाँ पर. और पहले ही छोटी सी जगह है और उसमें अगर आप अनवांटेड डेवलपमेंट करोगे तो ये सिर्फ पैसे की नुकसानदेही होगी. और एट किस तर्ज पे होने वाली, हमारे फॉरेस्ट को काट के, वो हमें कतई ये नहीं है. इसके लिए हमारा स्पेसिफिक ये है कि भाई कहीं भी डेवलपमेंट करना है करो, लेकिन जहाँ ज़रूरत है लोगों की वहाँ कीजिए. यहाँ ज़रूरत लोगों का क्या है, जंगल का ज़रूरत है, ऑक्सीजन का ज़रूरत है, नेचुरल वेजिटेशंस का ज़रूरत है, और लोग उसका सदुपयोग कर रहे हैं.
वहाँ डेली सवेरे शाम को वॉकिंग को जाते हैं लोग। लेकिन आजकल अगर पेड़ नहीं रहेंगे तो वो भी नहीं, वो वहाँ पे वॉकिंग सब बंद हो जाएगा। और ऑलरेडी इन्होंने 3 करोड़ रुपए देकर एक ग्लास हाउस बनाया। मुझे नहीं लगता कि आज तक एक भी पौधा उसके अंदर कुछ रखा गया है। उल्टा उसके ऊपर मेंटेनेंस के लिए कुछ तो मैंने सुना है कि 1 लाख 1.5 लाख रुपए खर्चा भी किया है उसके ऊपर। तो इसका मतलब कि आप बड़ी बड़ी इमारतें बनाओ, इसका खर्चा करो पेड़ों को काट के, और लोगों को उपयोग भी ना हो, है कि नहीं? इट इज़ अ टोटल लॉस टू द गवर्नमेंट ऑल्सो। अभी इसका मतलब नहीं कि अगर आपको सेंट्रल गवर्नमेंट से फंड मिल रहा है तो उसको फटाफट खर्च कर देना है। भाई लोगों की ज़रूरत के हिसाब से खर्च करो। लोगों को क्या चाहिए पूछो। आप लोकल इसमें आप एरिया में जाओ, पूछो आपकी ज़रूरत क्या है। अगर आपको रोड चाहिए, गटर चाहिए, अगर वो भी अगर रोड ख़राब है तो बनाओ। जिसके अच्छे रोड तोड़ के आप नए रोड बनाते हो उसमें कोई मतलब नहीं है ना। जहाँ रिक्वायरमेंट है वहाँ करो। यही सब हमने देखकर जब हमें पता चला कि अच्छा भला हमारा अर्बन फॉरेस्ट डिमोलिश हो रहा है तो हमसे रहा नहीं गया। तो हमने अप्रोच हुए काफ़ी डिपार्टमेंट्स को, जाके हमने पूछा। हमने डीसी को मेमोरेंडम दिया, रीजनल कमिश्नर को मेमोरेंडम दिया, लेकिन वहाँ से हमें कुछ उत्तर ठीक नहीं मिला। तो फिर हमने सोचा भाई इससे बेहतर रहेगा कि हम लोग कोर्ट जाएंगे और कोर्ट के सामने हमारे मनवी रखेंगे। उसी हिसाब से हमने बेलगाम के जो स्मार्ट सिटी प्रोजेक्ट चल रहे हैं उसके ऊपर हमने इंक्वायरी किया, और उसके ऊपर रिसर्च करने के बाद हमें जो जो डॉक्यूमेंट्स मिले उसके हिसाब से फिर हम लोगों ने PIL रेडी किया। रेडी करके फिर हमने उसको कोर्ट के सामने दिया और दिखाया कि स्मार्ट सिटी हमको किस लिए मिला था और इसका क्या हो रहा है। क्योंकि हमारे रिसर्च के हिसाब से स्मार्ट सिटी जो हमको मिला था ना, वो एरिया बेस्ड डेवलपमेंट प्लान के हिसाब से मिला था हमको, जो सेंट्रल गवर्नमेंट ने अप्रूव किया। लेकिन जिस तरह का जो काम चल रहा है वो पैन बेसिस पे चल रहा है अभी, यानी कि जिसकी ज़रूरत जहाँ है वहाँ करके छोड़ने का। एरिया बेस्ड डेवलपमेंट में क्या था कि हमारे यहाँ पर एक बड़ा फोर्ट था, एक वैक्सीन डिपो था और एक गोल्फ कोर्स था। इनके जो एरिया है उनको कैसे डेवलप किया जाए, उनको हमारे सिटी में कैसे इन्वॉल्व करके उनका नेचर कैसे मेंटेन करके एरिया को डेवलप किया जाए, वो सोच के हमारे जो आर्किटेक्ट वगैरह थे, रोमल मेहता साहब और नाइक साहब, जिन्होंने भी स्मार्ट सिटी डेवलपमेंट का प्रोजेक्ट वगैरह तैयार किया हुआ है, उन्होंने काफ़ी सुंदर से तैयार किया है। लेकिन जिस तरह से अभी तो हमने जो अर्जी दिया हुआ है RTI एक्ट के अंदर, अभी हमको तो कॉपी मिला नहीं है, लेकिन हमारे रिसर्च के हिसाब से जो प्लान ओरिजिनल प्लान था वो तरफ से कुछ भी काम नहीं हो रहा है। इसीलिए हमने PIL ये डाला कि एटलीस्ट फ़िलहाल के लिए जो आप वैक्सीन डिपो में जो पेड़ पौधे डिस्ट्रॉय करके आप कर रहे हो उसे रोका जाए। तात्कालिक हमें अर्जेंसी था, इसीलिए हम लोग कोर्ट को गए और हमने कोर्ट को बताया। तो कोर्ट ने हमारा हियरिंग सुनने के बाद कोर्ट ने कहा कि ठीक है, आज के दिन हम आपको स्टेटस को ग्रांट करते हैं और आज के बाद कोई भी पेड़ नहीं काटा जाएगा। और ये 13 अगस्त को अभी अगली तारीख दी है अपोनेंट के हाजिर होने के लिए। बघा हे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटने लॉन्च केलं तेव्हा पब्लिकचं ओपिनियन मागितलेलं होतं। बेळगावमध्ये 1,02,000 लोकांनी ओपिनियन दिल्यानंतर तेव्हा हे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं बेळगावला मिळालेलं आहे। म्हणजे ह्याच्यात 1,02,000 पीपलचं स्टेक आहे। त्यांच्या ओपिनियनवर कसं बेळगाव सुंदर दिसेल हे प्रेझेंट केलेलं गेलं होतं। बट आता 2018पासून ती ओरिजिनल प्लॅन सॅबोटाईज करून आज आपल्या प्रकार प्रोजेक्ट केले जात आहेत। फक्त वॅक्सिन डिपो बघा, वॅक्सिन डिपोसाठी 38.5 करोड रुपीज सँक्शन्ड आहे। हे सगळं गॅलरी, एव्हिएशन गॅलरी हे सगळं बनवायला हे काही कामाचं नाही आहे। आपल्याला हे सगळे झाड पाहिजेतच। तुम्ही डेव्हलपमेंट एवढे जागे मोकळे आहेत तिकडं करू शकता, बट आज वॅक्सिन डिपोमध्ये करू नका। बिकॉज काय होणार म्हणजे हे सगळं कमर्शियल होणार आहे। तुम्हाला माहिती आहे का, आजच्या तारीखमध्ये वॅक्सिन डिपोमध्ये काय नसलं तरीही थोडे स्टुडंट्सचं ग्रुप आहे जे एव्हरी संडे थ्रॅश कलेक्ट करत आहे। कम से कम 15 ते 17 बॅग ऑफ थ्रॅश आम्ही फक्त आत्ता कलेक्ट करतो मॉर्निंग जॉगर्सकडनं। तर तुम्ही विचार करा, उद्या इकडं हे सगळे ॲक्टिव्हिटीज चालू झाले, कमर्शियल ॲक्टिव्हिटीज, हॉटेल येणार, छोटे छोटे चहाचे टपरी येणार, लोक टुरिस्ट येणार, हे वॅक्सिन डिपो सत्यानाश होणार। आणि इव्हेंच्युअली बेळगाव काय एवढा मोठा टुरिस्ट सेंटर नव्हे की बाहेरनं पण लोक येतात म्हणून। हे तुमचं ॲव्हिएशन थिएटर 2 महिने 3 महिने मजासाठी चालू होईल, नंतर बंद पडेल। दिस विल बिकम अ व्हाईट एलिफंट। ह्याला कॉस्ट कोण बेअर करणार?
हे टुरिस्ट लोक येणार, तुमचं सगळं घाण करणार. आज आमचे रस्ते 15 दिवसात एकदा साफ होतात. वॅक्सिन डिपो कोण साफ करणार? तुम्ही नेचर डिस्ट्रॉय करत आहे आणि फक्त आपलं जसं आज आम्ही बघतो सगळ्याकडे प्लॅस्टिक बॉटल पडून सगळे ओशन पण डिस्ट्रॉय, जसं आमच्या वॅक्सिन डिपोची परिस्थिती होणार आहे. आम्ही लहानपणीपासून वॅक्सिन डिपोला ग्रीन बघितलेलं आहे. आमचं अजूनही हे आहे की प्लीज तुम्ही ग्रीन ठेवा. यांनी केव्हाच मला दुःख होतं आहे की आम्ही मेमोरंडम दिल्यानंतर काम जोरात सुरू झालं. मी बघितलेलं आहे, मी रोज वॅक्सिन डिपो व्हिजिट मारतो. जे काम फक्त संध्याकाळी 5पर्यंत होतं ते रात्र पण व्हायला लागलं. म्हणजे आपलं काही मनवीला ते किंमत नाही आहे. देअरफॉर आपल्याकडं काय ऑप्शन नव्हतं म्हणून आम्ही हायकोर्टला गेलो आणि हायकोर्टला वाटलं की योग्य, येस द ग्रीनरी नीड्स टू बी प्रोटेक्टेड. इट इज नॉट 1 or 2 acres, इट इज 156 acres. त्याच्यामुळे त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी सध्याला हायकोर्टने डिस्ट्रॉय होऊ नये म्हणून आम्हाला ॲड इंटरिम ऑर्डर दिलेली आहे. कि सभी यंग और सभी पब्लिक से एक अपील है कि देखिए, डेवलपमेंट के लिए किसी का भी ना नहीं है, लेकिन डेवलपमेंट वहीं कीजिए जहां लोगों की ज़रूरत है. और अभी हमने सबसे बड़ा एग्जांपल तो हमारे पास से जो विधानसभा बना हुआ है, इतना करोड़ रुपए खर्चा कर दिया, साल में एक बार भी ढंग से यूज़ नहीं होता. उसके रख रखाव के लिए कितना करोड़ में खर्चा किया जाता है. तो इसीलिए बोल रहा हूँ, आज जाकर हम लोगों ने वैक्सीन डिपो को छोड़ दिया, वहाँ पर भी कुछ कंस्ट्रक्शन कर देंगे तो वो भी ऐसे ही रह जाएगा. फिर उसके ऊपर हमें एडिशनल खर्चा करना पड़ेगा मेंटेनेंस के लिए. एग्जाम्पल, आपके पास कोर्ट के सामने अंडरपास बनाया गया है जिसके ऊपर 3 करोड़ रुपए खर्चा किया है. बोला गया था कि वकीलों के आने जाने के लिए किया गया है, लेकिन वकीलों का सुना नहीं गया है. अब वो तो वकील लोग यूज़ भी नहीं करते. उसके अंदर पानी की जरी लगी हुई है. आपको आप अगर वहाँ गए तो आपके आधे घुटने तक पानी आता है वहाँ पर. इस तरह का डेवलपमेंट हमें नहीं चाहिए. देखो, आप वो 3 करोड़ रुपए तो गए, उसका हिसाब कौन देने वाला है? इसलिए अब मैं पब्लिक से एक रिक्वेस्ट करता हूँ कि आप सब लोग जहाँ भी आपको लगे कि ये सही गलत हो रहा है, डेवलपमेंट ज़रूरत नहीं है, वहाँ करने मत दीजिए. वहाँ अपनी आवाज़ उठाइए और जहाँ ज़रूरत है वहाँ लोगों को अपने अथॉरिटीज़ को बोलिए कि यहाँ ज़रूरत है, यहाँ कीजिए. आप चुप मत बैठिए. सिर्फ सोशल मीडिया और व्हाट्सएप पे एक दूसरे को फॉरवर्ड करके, थंब करके मैंने एक बड़ा काम कर दिया, ऐसा नहीं. आप उतरिए, ज़मीन पे उतरिए. आपके साथ काम करने वाले काफ़ी लोग आएंगे. आप सिर्फ एक कदम तो उठाइए. सिर्फ आप व्हाट्सएप पे, सोशल मीडिया पे मत कीजिए. इसके लिए आपसे हाथ जोड़ के विनती करता हूँ कि आप डेवलपमेंट करवाइए, लेकिन ज़रूरत के हिसाब से करवाइए, नॉट ॲट द कॉस्ट ऑफ द नेचर. जसं की तुम्ही आता ऐकलं आहे, वॅक्सिन डेपोबद्दल भरपूर काही माहिती आपल्याला सरांनी दिलेली आहे. तर आता यावर कोर्ट काय निर्णय देईल हे आपल्याला येणारा काळच सांगणार आहे. कॅमेरामॅन महादेव पवारसह मी श्रद्धा पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. वॅक्सिन डेपो आंदोलनाला बळ मिळणार असून याबाबत पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात होणार आहे. वॅक्सिन डेपोमध्ये 2006 पासून विविध विकास कामे राबवण्याचा प्रयत्न केला असून या ठिकाणी विधानसौध बांधण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. वृक्षतोड करू नये या पर्यावरण प्रेमींच्या मागणीला आता मंजुरी मिळाली आहे. KNN सिटी न्यूज कडून सेव्ह वॅक्सिन डेपो म्हणून राबवलेल्या मोहिमेला आता यश मिळाले आहे. अशा अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.